स्वादिष्ट मराठी किचनमध्ये आपल्या सर्व खवय्यांचं मनपूर्वक स्वागत। प्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। माघ महिन्यातील शिवरात्र अर्थातच महाशिवरात्रीचं खूप महात्म्य आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीची पूजा कशी करावी तसेच पूजेचं साहित्य कोणकोणतं लागतं ते मी अगदी सोप्या आणि सविस्तरपणे सांगितलं आहे। तर मग पाहूया, माहिती पाहूया। शिवलिंग। महाशिवरात्री पूजेचा केंद्रबिंदू म्हणजे शिवलिंग, जे भगवान शंकराच्या दैवी ऊर्जा आणि वैश्विक चैतन्याचे प्रतिकात्मक प्रतिनिधित्व आहे। शिवलिंगावर भाविक प्रार्थना करतात, अभिषेक करतात, जेणेकरून भगवान शंकराच्या उपस्थितीचा सन्मान केला जाईल। बिल्वची पानं, बिल्वपत्ता किंवा ज्याला बेलपत्र असेही म्हटले जाते। बेलपत्राला शिवपूजेमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। पवित्रता, भक्ती आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक असलेली ही पवित्र पाने पूजेदरम्यान भगवान शंकराला अर्पण केली जातात। दूध, दही, मध आणि तूप। शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी हे दुग्धजन्य पदार्थ आवश्यक आहेत। भाविक शिवलिंगावर दूध, दही, मध आणि तूप हे अर्पण करतात, जे आत्म्याचे पोषण आणि मनाच्या शुद्धीचा द्योतक आहे। गंगेचे पाणी। हिंदू धर्मात पवित्र गंगा नदीचे पाणी अत्यंत शुभ मानले जाते। अभिषेकादरम्यान शिवलिंगाला स्नान करणे, भगवान शंकराच्या दैवी आशीर्वादाचे आवाहन करणे आणि सभोवतालचे वातावरण शुद्ध करण्यासाठी गंगेच्या पाण्याचा वापर केला जातो। फळे आणि मिठाई। भक्ती आणि कृतज्ञता म्हणून भगवान शंकराला फळे आणि मिठाईचा प्रसाद दिला जातो। हा प्रसाद जीवनातील विपुलता, समृद्धी आणि गोडव्याचे प्रतीक मानला जातो, जे भक्त भगवान शंकराच्या आशीर्वादाने प्राप्त करू इच्छितात। धूप आणि कापूर। पूजेदरम्यान धूप आणि कापूर जाळल्याने सुगंधी वातावरण तयार होते आणि आजूबाजूचा परिसरही शुद्ध होतो। असे मानले जाते की सुगंधी धूर आकाशात प्रार्थना आणि प्रसाद घेऊन जातो आणि भगवान शंकराशी सखोल आध्यात्मिक संबंध वाढवतो। धतुरा आणि अक्षता। पूजेदरम्यान भगवान शंकराला धतुराची अर्थात धोत्र्याची फुलं आणि अक्षता, अखंड तांदळाचे दाणे अर्पण केले जातात। धतुरा भगवान शंकरासाठी पवित्र मानला जातो, तर अक्षता विपुलता आणि समृद्धीचे प्रतीक आहे। तर पाहिलं ना मंडळी, किती सोप्या आणि सविस्तररित्या मी ही माहिती सांगितली आहे। तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमचं स्वादिष्ट मराठी किचन हे चॅनल सबस्क्राईब करा, यावरचे सर्व व्हिडिओज लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, कारण यापुढचे आमचे सर्व व्हिडिओ जेव्हा युट्यूबवर येतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती नक्कीच येईल। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।